आपल्याला जर आपली ऍडमिशन व्यवस्थित सक्सेसफुल करायची असेल तर हे स्क्रीनवर दिसणारे 8 मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. यानुसार आपण प्लॅन करायला पाहिजे आपल्या काउन्सिलिंगचा. काउन्सिलिंग कुठे जॉईन करणं गरजेचं आहे का, या विषयावर सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करतोय. पहिला पॉइंट आहे की नीट स्कोअर. नीट स्कोअर आता सध्या समजा हा व्हिडिओ आपण अगोदर बनवतोय नीट रिझल्टचा, तर त्यामुळं आता सध्या आपण प्रेडिक्ट केलेला स्कोअर आहे, तर त्यामुळे यामध्ये काही थोडेफार चेंजेस होऊ शकतात. पण यावर्षीचा जो कट ऑफ आहे तर तो डिपेंड राहणार आहे आपल्या रँकवर. त्यामुळं आता सध्या आम्ही पालकांना सांगतोय की तुम्ही ऑफिसला व्हिजिट करताय, तुम्ही खूप दुरून येता, कोणी पुण्याहून येतं, कोणी मुंबईहून येतं, इकडे नागपूर चंद्रपूरहून पालक येतात. पण फक्त नीट स्कोअरचा विचार करून एवढ्या दूर तुम्ही येणं मला थोडं चुकीचं वाटतं. कारण काय, तर एक तर त्रास होतो येण्या जाण्याचा, अंतर खूप आहे. तर त्यामुळे हे जे विषय आहे तर हे आपण कॉलवर पण चर्चेला घेऊ शकतो. तुम्ही जर फक्त व्हॉट्सअपला कॉल असा मेसेज केला, एक काम करा की तुमच्या प्रश्नांची एक यादी करा, नोटबुकवर व्यवस्थित ते प्रश्न लिहा आणि फक्त तेवढं जे पेज आहे तर ते आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा. आम्ही तुमचा कॉल अरेंज करतो आमच्या एक्सपर्ट काउन्सिलर सोबत, ती चर्चा करा सध्या तरी. कारण नीट रिझल्ट लागेपर्यंत आपल्याला सुद्धा माहिती नाही की आपला रँक नेमका किती येणार आहे. तर त्यामुळे आपला हा जो पहिला मुद्दा आहे तर या ठिकाणी कव्हर होतोय नीट स्कोअर. रँक अजून माहिती नाही, तर त्यामुळे विनाकारण त्रास होईल सध्या. असं मला तरी वाटत नाही की तुम्ही इथपर्यंत यावं, फक्त चर्चेला हे सगळे विषय घ्यावेत आणि नंतर मग नीट रिझल्ट लागल्याच्या नंतर वेगळाच काहीतरी रँक यावा. विनाकारण तुमचा त्रास वाढेल, जाणं येण्याचा खर्च तो वेगळा होईल. तर त्यामुळं एक फक्त पेजवर सगळे प्रश्न लिहा आणि व्हॉट्सअप करा. तुम्हाला आमच्या एका एक्सपर्ट काउन्सिलर सोबत आम्ही जोडून देतो. दुसरा मुद्दा, येणाऱ्या नीट स्कोअरनुसार कोणत्या कोर्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात, तर हे खूप महत्वाचं आहे. आता तुमचा नीटचा स्कोअर क्वालिफाय जरी आला आणि तुम्ही जर एमबीबीएस मध्ये इंटरेस्टेड असाल तर तुमचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मागच्या वर्षी क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा एमबीबीएस मिळालेलं आहे. पण इंटरेस्टेड कोर्स जर एमबीबीएसच असेल, दुसरा कोणताही नसेल, किंवा मग बीएमएस आहे, बीडीएस आहे आणि स्कोअर खूप कमी आलेला आहे, इंटरेस्टेड आहात, रिपीट करायचं नाही, हे सुद्धा आपलं पूर्ण होऊ शकतं. पण यासाठी तिसरा मुद्दा येतो की आपलं बजेट. जर समजा आपला स्कोअर चांगला नसेल तर आपलं बजेट ठिकाणी मॅटर करतं. जर आपलं बजेट जर चांगलं असेल, साधारण आपण जस्ट क्वालिफाय आणि आपली 20-22 लाख पर इयर खर्च करण्याची तयारी आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे बऱ्याचशा अशा ऍडमिशन होत्या रजिस्टर्ड विद्यार्थी की जे काउन्सिलिंग मधून लागले. आम्ही कधीही म्हणत नाही की आम्ही ऍडमिशन करून देतो म्हणून. कारण बघा, अगोदर जावेद जिजाऊ अकॅडमीचे व्हिडिओ नव्हते तर त्यावेळेस महाराष्ट्रभर मला तरी वाटतं की बरेच लोक होते की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो असं म्हणायचे ते. पण जिजाऊ अकॅडमीनं हे सगळं जे ना या 2-4 वर्षात तुम्ही बघा व्हिडिओ, पब्लिक व्हिडिओ आहे जवळपास 1000च्या वर. प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगतोय की कोणाच्याही हाती काहीच नाही. तर त्यामुळे कोणावर विश्वास ठेवण्याच्या अगोदर चौकस होऊन सगळा विचार करा चारही बाजूनं. मी स्वतः सांगतोय, आमचे टीम मेंबर सांगतायत की आपला जो स्कोअर आहे तर त्यानुसार आपल्याला जी मेरिट लिस्ट जनरेट होणार आहे तर त्यावर आपल्याला मिळणार कॉलेज अवलंबून राहणार आहे. आमचा त्यामध्ये काही हात नसणार आहे. तर त्यामुळं आपलं जे बजेट आहे तर ते खूप मॅटर करतं. मागच्या वर्षी जस्ट क्वालिफाय विद्यार्थ्यांच्या सुद्धा ऍडमिशन एमबीबीएसला झाल्या, त्या आउट ऑफ स्टेटमध्ये झाल्या. तर त्यामुळं तुमची जर तयारी आहे की 20-22 लाख रुपये खर्च करायचे, किंवा मग आयक्यूची तयारी महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटा, बीएमएस करायचं, बीडीएस करायचं, तर होऊ शकते. यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हात नसतो. तुमचं अलॉटमेंट डायरेक्ट सीईटी सेलकडनं मेरिट लिस्टनुसार होतं. सीट मिळवून देणारा आम्ही कोणीच नाही किंवा दुसरे कोणीच नसतात. आपल्या विद्यार्थ्याचा स्कोअर मॅटर करतो. चौथा मुद्दा येतो, आपण जे पण समजा हे सगळं प्लॅन करतोय काउन्सिलिंगचं, तर त्यासाठी आपल्याला जो पण कोर्स आपण निवडलेला आहे तर त्यासाठी एक परफेक्ट प्लॅन असावा. आता हा जो परफेक्ट प्लॅन आहे तर हा आपल्या स्कोअरनुसार, आपल्या रँकनुसार, आपल्या बजेटनुसार पाहिजे. आता जर समजा आपलं बजेट आहे की सर आम्ही जास्तीत जास्त 6 लाख रुपये पर इयर देऊ शकतो आणि माझ्या विद्यार्थ्याला 225 मार्क आहे आणि मला एमबीबीएसच करायचं, दुसरा कोणताच कोर्स करायचा नाही, तर आमच्याकडे येऊ नका. कारण काय की जे आहे तर ते स्पष्ट बोलतोय. तुमचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं क्वालिफाय मार्क्सवर, पण तुमचं बजेट हे जास्त असायला पाहिजे. किमान 11, 12, 13 लाखाच्या वर जर बजेट असेल, कमी स्कोअर आहे, तर नक्की तुमची ऍडमिशन जी आहे तर ती मार्गी लागू शकते. तर त्यामुळं स्कोअरनुसार, बजेटनुसार तुमची जर तयारी असेल तर एक प्लॅन आपण बनवू शकतो आपल्या स्टुडंटचा. तर त्यासाठी तुम्हाला आतापासून ऑफिसला व्हिजिट करून फायदा नाही. रँक येऊ द्या, त्यानंतर सगळा तो प्लॅन आपण एक्झिक्यूट करू शकतो, बनवू शकतो, नंतर त्याला आपण समोर नेऊ शकतो. पण आता सध्या
तुमची जर तयारी असेल ते प्रश्न लिहा, व्हॉट्सअप करा, आमच्या काउन्सिलर सोबत तुम्हाला जोडून दिलं जाईल आणि त्यांच्यासोबत ते सगळं डिस्कस करा तुमच्या स्कोअरनुसार. तो तुमचा प्लॅन सध्या बनणार नाही. आता 5वा विषय येतो की आपला प्लॅन बनलेला आहे समजा MBBS, BDS, BMS. आता यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट असतात. नेमकं रजिस्ट्रेशन कोणत्या वेबसाईटचं करावं त्यावेळेचा विषय येतो तो काउन्सिलिंगच्या वेळेला, आतापासून नाही. आफ्टर नीट रिझल्ट हे रजिस्ट्रेशन होत असतात. आता वेगवेगळ्या वेबसाईट असतात. EECC असते, MCC असते, CET सेल असते. तुम्हाला MPचं काउन्सिलिंग करायचं, MPची वेबसाईट वेगळी, कर्नाटकचं करायचं, कर्नाटकची वेगळी, म्हणजे प्रत्येक राज्याची वेबसाईट वेगळी. गैरसमज असा असतो की सर ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू मग सगळेच कॉलेज टाकता येतात पण ते गव्हर्नमेंट कॉलेज. आपला स्कोअर जर कमी आहे तर आपल्याला त्या राज्याची ठराविक वेबसाईट उपयोगात आणावी लागते आणि सगळ्या राज्यात काउन्सिलिंग करता येत नसते. जे ओपन स्टेट आहे तर त्यामध्येच काउन्सिलिंग करता येते. आता 6 नंबरचा पॉईंट येतो की वेगवेगळे जे कोटा असतात तर त्याबद्दल माहिती. आपण काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये उतरलोय पण आपण जिथं काउन्सिलिंग जॉईन केली तर त्या व्यक्तीला जर का वेगवेगळे कोटा जर माहिती नसतील तर मग त्या ठिकाणी तुम्ही थोडं ट्रॅप होऊ शकता, कारण वेगवेगळे कोटाज असतात. जसं आता मागच्या वर्षीचा विषय सांगतो की एक पालक होते आमच्याकडचेच होते, साखरखेर्डाच्या समोर गाव आहे त्यांचं. BHMS करायचं होतं, जस्ट क्वालिफाय होती मुलगी. त्यांनी अगोदर एका कॉलेज सोबत डील केली BHMS साठी. ते सगळं ठरून आले. IQ ची ऍडमिशन, थोडक्यात आपण त्याला डोनेशन म्हणतो पण ते डोनेशन नसतं, IQ ची ऍडमिशन. ते सगळं त्यांचं बजेट वगैरे सगळं त्यांनी तयार करून घेतलं आणि सहज मग एक दिवस चर्चा करण्यासाठी इकडे आले. मी त्यांना फक्त एकच सांगितलं, सर आपण एक वेगळा कोटा ट्राय करू, त्यामधून जर तुम्हाला सीट नाही मिळाली तर नक्की तुम्ही जो निवडलेला मार्ग आहे त्यातून तुम्ही जा. ठीक आहे म्हणे. तर त्यांनी मी सांगितलेल्या कोटातून फॉर्म भरला आणि पहिल्याच राऊंडमधून त्यांना BHMS मिळालं. म्हणजे थोडक्यात हे बाकीचं जर का आपल्याला नॉलेज नसेल समजा तर आपल्याला कुठेतरी जॉईन होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा असं म्हणणं नाही, पण ज्या व्यक्तीला याची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ना की वेगवेगळ्या प्रकारचे कोटास कोणता कट ऑफ कमी येतो त्या व्यक्तीकडे नक्की तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे. तसे आमचे रजिस्ट्रेशन लवकर फुल होतात तर त्यामुळे असा काही विषय नाही. आता नंबर 7, राऊंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये उतरले म्हणजे राऊंड मागे राऊंड, चॉईस फिलिंग मागे चॉईस फिलिंग केल्या आणि ऍडमिशन मिळालं असा विषय नसतो. बऱ्याच वेळेस ट्रॅप सुद्धा होऊ शकतो आपण, कारण पहिल्या राऊंडचा नियम वेगळा असतो, दुसऱ्या राऊंडचा नियम वेगळा असतो. आता आम्ही काय करतो की आमच्या फाईल बनवलेल्या असतात विद्यार्थ्यांच्या आणि ठराविक विद्यार्थ्यांच्या फाईल ज्या आहेत तर त्या एका ठराविक आमच्या एक्सपर्ट काउन्सिलरकडे दिल्या असतात, टीम मेंबरकडे, आणि तो सगळा डेटा ते मेंटेन करत घेतात की कोणाचं नेमकं काय सुरू आहे. जसं आपला समजा एक शाळेमध्ये हजेरी मेंटेन करतात क्लास टीचर, तर त्या पद्धतीने हे सगळं मेंटेन केलं जातं. तर त्या मुलावर तेवढं फोकस राहतं आमचं. तर हे सगळं फोकस होत असताना कोणाला नेमकं कोणत्या राऊंडमधून काय मिळालेलं आहे आणि आता समोर तो पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय आहे का, मग यांना आता नेमकं काय करायला पाहिजे, मध्येच एखादी नोटीस येते रूलची, तर ते सगळं तुम्हाला वेळोवेळी सांगितलं गेलं पाहिजे. आमच्याकडनं समजा आम्ही ती माहिती पुरवतोच, पण जिकडे तुम्ही जॉईन आहे तर त्यांनी ते तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता सगळ्यात शेवटचं असतं स्पॉट राऊंड. हे खूप महत्वाचं आहे. दरवर्षी स्पॉट राऊंड होईल असा विषय नाही, पण ज्या वर्षी स्पॉट राऊंड झाला, सीट वॅकंट राहिल्या समजा, आता आजचाच विषय, पालक आलेले होते आज, तर त्यांचा एक गैरसमज होता की सर गव्हर्नमेंट कॉलेजचा स्पॉट राऊंड आम्ही करतो. गव्हर्नमेंट कॉलेजला स्पॉट राऊंडच होत नसतो मुळात. स्पॉट राऊंड हा प्रायव्हेट कॉलेजला होतो आणि स्पॉट राऊंड म्हणजे असा काही विषय नाही की तुम्हाला मग त्यामध्ये वेगळ्या प्रकारची फीज चार्ज केली जाते, हा विषय नसतो. पण स्पॉट राऊंड जर झाला समजा तर आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे की कोणत्या कॉलेजमध्ये हे स्पॉट राऊंड यावर्षी अरेंज केलेले आहे, कोणत्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीच्या सीट्स आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन जर आपण कलेक्ट केली आणि नेमकं त्याच कॉलेजमध्ये जाऊन जर का ऍप्लिकेशन दिलं, मागच्या वर्षी तर मेलना ऍप्लिकेशन देता आले, MBBS कॉलेज, BDS कॉलेज मेलना ऍप्लिकेशन, आणि नंतर मग त्या वेबसाईटवर त्या लिस्ट लागल्या. तर हे सगळं जर का तुम्ही व्यवस्थित जर का स्टडी केलं ना, हे 8 पॉईंट महत्वाचे परत दाखवतोय स्क्रीनवर, तर तुम्ही नक्कीच तुमची ऍडमिशन 99% मार्गी लावू शकता. काउन्सिलिंग जॉईन केलं म्हणजे 100% ऍडमिशन होते असा विषय नसतो. काउन्सिलिंग म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन, तुम्हाला एक रूट आम्ही दाखवतो की तुम्हाला हा मॅप आहे तुमचा, यानुसार तुम्हाला चालायचं, तर त्यामुळं तुमची ऍडमिशन सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात. आता हे सगळं करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली, दिलेला नंबर जो आहे तर तो बिझी लागतो सतत, कारण खूप सारे पॅरेंट्स कॉल करतात आणि इकडे व्हिजिट करणं तुमचं सध्या मला असं वाटतं की थोडं चुकीचं. कसं आहे की तुम्हाला विनाकारण त्रास होऊन राहिला, कारण मी पाहतो की सकाळपासून लोक संध्याकाळपर्यंत तिथे थांबलेले असतात आणि दूरदूरचे, म्हणजे अगदी अलिबागवरून तिकडे चंद्रपूरवरून लोक येतात आणि इथे थांबतात, आणि मला पण ते योग्य नाही वाटत. कारण एका व्यक्तीला किमान
10 ते 20 मिनिटं तरी वेळ द्यावा लागतो आणि तुम्ही चंद्रपूरहून येऊन राहिले, मी फक्त 10 मिनिटं तुम्हाला देऊन राहिलो, तर हे योग्य नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर कॉलवर चर्चा केली तर तुमचा प्रवास वाचतो, तुमचं जाणं येण्याचा खर्च पण वाचतो आणि या सगळ्या गोष्टी आता सध्या फक्त नीट स्कोअरवरच आपण करून राहिलो. तुम्ही इकडे आले, चर्चा केली आणि नीट स्कोअर जर का बदलला तर हे सगळं तुमचं वाया गेलं, तुम्ही आलेले सगळ्या गोष्टी वाया गेल्या. तर त्यामुळे तुमचा त्रास थांबावा, तर यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे. ओके, आज आपण थांबूया. बाय.